जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून नेरला नागपूर येथील पूर्व विदर्भ उपपीठावर शनिवारी 633 बांधवांचा हिंदू धर्म पुनःप्रवेश झाला। हा संपूर्ण सोहळा धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात विधिवत झाला। परधर्मीय धर्मप्रचारकांच्या आमिषांना आणि भूलतापांना बळी पडून आपल्या मूळ सनातन हिंदू धर्मापासून दूर गेलेल्या या बांधवांनी जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणादायी विचारांना प्रभावित झाले। त्यानंतर त्यांनी शास्त्रोक्त विधी आणि वैदिक मंत्रोच्चारांच्या साक्षीने हिंदू धर्मात सन्मानपूर्वक पुनःप्रवेश केला। या प्रसंगी धर्मजागृती, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक जतन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। आपल्या मूळ धर्मात सन्मानानं पुनःप्रवेश करण्याची संधी मिळाल्याबद्दल पुनःप्रवेशित बांधवांनी समाधान आनंद व्यक्त केला। जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात सुरू असलेल्या या धर्मकार्यात आजच्या 633 पुनःप्रवेशांसह आतापर्यंत एकूण 1,55,393हून अधिक बांधवांनी रितसर सनदशील पद्धतीनं हिंदू धर्मात पुनःप्रवेश केला। फक्त अशुद्ध झालं ते शुद्ध करून गेला। आता लक्षात घ्या, देवाच्या देवाला पण जर संकट येतात तर आपल्याला नाही येणार। कोणी येशू कशाला पाहिजे? राम हा देव आहे की नाही? मग तो जन्माला आला, आता त्याचा उद्या राज्याभिषेक होणार। त्या सावत्र बोलली की माझ्या सख्या पोराला राज्य हवं। त्या पोराला जंगलात जावं लागलं। किती वर्ष? 14 वर्ष। बरं, आता ठीक आहे, बायको आली बरोबर, ती राजकन्या, ती सुद्धा आपल्या नवऱ्याबरोबर आली आणि चालत चालत फिरत चाललेलं आहे। तिथे तरी नशिबाने त्यांना साथ द्यावी, तिथे तरी आलाच काळ आणि त्याच्या बायकोलाच घेऊन गेला। सीतेला रावण घेऊन गेला ना, सीता हरवली ना। मग ना आई बाप ना कोणी, बायको होती ती पण हिरावून घेऊन गेली। किती देवाला संकट पडलं असेल। अशा प्रकारे जर देवाधिकाला त्रास होतो तर आपल्याला काय घेऊन बसले? हा नशिबाचा भाग आहे। आपल्या नशिबात असणार, हे नशिबाई ते त्या नशिबात लिहिलेलं असतं तेच भोगावं लागतं आपल्याला। म्हणून धर्म बदलायचा नाही, निष्ठा ठेवायची, भक्ती करायची। हे तकदीर सुद्धा बदलतं, गुरु बदलू शकतात। मी तकदीर तुमचं नक्की बदलेन, मी बदलतो तकदीर। म्हणून ती गर्दी आहे बघा। मी कुठला आहे माहितीये का? रत्नागिरी जिल्ह्यातला आहे। हे नागपूर आहे, किती 1500-1600 किलोमीटरवर आहे मी। माझ्यावर तिथून प्रेम करतात लोक आणि त्यांना अनुभव येतो। कुणाला पण त्या तांबड्या साडीवाल्या ताईला विचारता, तुला अनुभव आहे का? त्या ताईचं नाव मला माहिती नाही काय, आणि माझं पण नाव काय माहिती नाही आहे, पण ती आपल्या मुलावर, आपल्या नवऱ्यावर, आपल्या आई वडिलांवर जेवढं प्रेम करते त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर करते। पण ती ताई ज्या वेळेला हाक मारते मला कुठूनही, त्यावेळेला मी तिथे देव म्हणून उभा राहतो। असे सगळे बरेच जण आहे। समाज जागृती, धर्मसंवर्धन आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या दृष्टीने हे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे। देशभरात अव्याहतपणे सुरू आहे। परधर्मात गेलेल्या हिंदू बांधवांना सन्मानपूर्वक पुनःप्रवेश देण्याच्या या उपक्रमातून जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। मी विकास मारुती मुडपल्लीवार। माझ्या आई वडिलांनी काही वर्षापूर्वी बत्तिस्मा घेतला होता ख्रिश्चन धर्मामध्ये जाऊन। तिथून काही लाभ मिळण्यामुळे आज आम्ही पुन्हा या परत आमच्या हिंदू धर्मामध्ये आलो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप आनंद वाटला। 2 दिवसाच्या मुक्कामाने आलो आणि परत असंच येत राहीन। खूप तुमचे आभार आहे। जय श्री राम सभी को।
मेरा नाम दुर्गादास रावल नागले, मैं पावना से आया हूँ। और वो धर्म परिवर्तन में मैं भी इसलिए फंसा हुआ था, दोनों साइड मन में चल रहा था किधर जाए कहाँ जाए। आज महाराज जी के इसमें आए हैं सभा में, धर्म परिवर्तन से हमको वापस हिंदू धर्म में लेके आए हैं और थोड़ा मन को शांति लग रहा है, अच्छा लग रहा है। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.